तनिष्का. हर्षी संत दर्शन म्युझियम पुण्यापासून 1-2 तासाच्या अंतरावर असलेलं फॅमिली आणि फ्रेंड सोबत वन डे ट्रिपवर जाण्यासाठी परफेक्ट प्लेस आहे. इथे संत दर्शन म्युझियम सोबत मंदिर, लहान मुलांसाठी ऍडव्हेंचर पार्क, बोटिंग आणि खूप मोठी पार्किंग स्पेस पण आहे. आधी आम्ही म्युझियम पाहायला गेलो. म्युझियम मध्ये एंट्री केल्यानंतर केव्ह सारख्या स्ट्रक्चर मधून आम्ही आत गेलो. पुढे गेल्यावर सुरुवातीलाच गणपती बाप्पाच्या भव्य अशा मूर्तीचं दर्शन घडतं. त्यानंतर आर्टिफिशियल वॉटरफॉल समोर काही फोटोज काढून आम्ही पुढे निघालो. या केव्हच्या बाहेर पडताच समोर दिसतो तो मोठा नंदी आणि त्यासमोर असलेले शिव पार्वती. पार्वतीच्या हातातला बाल गणेश बघून मन प्रसन्न होते. नंतर अशा जंगलातून जाताना पुढे आपल्याला वेगवेगळ्या संतांचे दर्शन घडते. या म्युझियम मधून बाहेर पडताच आपल्याला एक सुंदर दृश्य दिसतं. ते म्हणजे गोकुळ. मधोमध कृष्ण बासरी वाजवत उभा, त्याच्या बरोबर त्याची सवंगडी आणि अवतीभोवती गाय. काय तो बासरीचा आवाज! आहाहा. पुढे जाताच आपल्याला काही धर्मगुरू आणि समाज सुधारक यांच्या कोरलेल्या मूर्त्या दिसतात. त्याचबरोबर देवींच्या विविध रूपातील मूर्त्या दिसतात. आणि मग ही पहा, छत्रपती शिवाजी महाराजांची दिव्य आणि सुंदर अशी मूर्ती. म्युझियम पाहून झाल्यावर आम्ही मंदिर पाहिले आणि देवाचं दर्शन घेऊन त्याच्या समोरच्या गार्डन मध्ये थोड्या वेळ निवांत बसलो. ते झाल्यावर आम्ही गेलो बोटिंग साठी. मंदिराच्या बाजूला एक छोटासा तलाव बनवला आहे. तिथे बोटिंगची सुविधा आहे. बोटिंग संपवून आम्ही ऍडव्हेंचर पार्क मध्ये गेलो. तिथे वेगवेगळे साहसी खेळ खेळलो आणि खूप मज्जा केली. खेळून थकल्यावर आम्ही थोडा चहा नाश्ता केला. त्याचीही उत्तम सोय होती आणि माघारी घरी जायला निघालो. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर हा चॅनल बघत राहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू ऑल फॉर वॉचिंग. बाय.